राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात 40% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केली आहे। याला ओबीसी नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आलाय। या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं। तर सरकारने आरक्षणाबाबत घेणार असलेल्या अधिवेशनात धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे उपकलम लावण्याची मागणीही करण्यात आली आहे। हा तुम्ही असं बोगस सर्वेक्षण, ज्याचा बंगला आहे त्यानं झोपडी दाखवायची, ज्याच्या घरापुढे 4 गाड्या आहेत त्यानं सगळ्यांनी मी मजुरी करतोय, हे सगळं अशा सगळ्या हा जो खोटा सर्वेक्षण झालेला आहे ह्याची उद्या चौकशी झाली तर काय होणार आहे। माझी पुन्हा विनंती माझी सरकारला की आपण आम्हाला शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या धक्का लागणार नाही, तो तुम्ही कसा धक्का लागणार नाही एवढी स्पष्टता जी आहे ते तुम्ही आम्हाला ओबीसीला द्या ना, मग आम्ही सगळ्याला पाठिंबा देतो। पण तुम्ही ते करायला तयार नाही। तुम्ही एका दिवसात तुम्ही बिल पास करणार, 8 दिवसात सर्वेक्षण करणार आणि मग सांगणार की आता आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे, आणि मग आम्ही काय करायचं। ह्या ओबीसीने महाराष्ट्रात काय कुणाकडे बघायचं आणि कुणाकडे दाद मागायची, मग शेवटी आम्हाला न्यायालयात दाद मागावीच लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।